तर माझं दूध कोल्ड्रिंक आलेलं आहे आणि पूनमचं आलेलं आहे चिक्कू शेक. आतमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे. गाभाऱ्यातून एकदम प्रसन्न असं वातावरण होतं. ही वेळ बघूया, खूप फरक आहे दोन्हीमध्ये आणि हीच त्याची खासियत आहे. चला आपण सुरुवात करूया. राम राम मंडळी. राम राम पाहुणं. आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये. नाथखुळा असलेल्या असं कोल्हापूरमध्ये आपण आज आलेलो आहोत. आणि आज आपण काय काय करणार आहोत हे तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये समजेलच. तर आपण आता स्टे करत आहोत. त्या हॉटेलचं नाव आहे श्री साई पॅलेस. का हॉटेल ओके. तो आपण पटकन अशी एक रूम टूर घेऊया. छोटी अशी रूम आहे पण इनफ आहे. आपला एक दिवसाचा आता इथला स्टे असणार आहे. तर पटकन तुम्हाला मी रूम दाखवतो. तर असं छानसं आपलं बेड आहे. इथे पूनम आहे. इथे आपलं लगेज आलेलं आहे आणि AC रूम आहे. ही ACची मला वाटत नाही कारण खूप थंड आहे ते. आणि इथं क्लीन असं वॉशरूम आहे. एक दिवसासाठी 2 लोकांना ही अशी छान अशी रूम आहे. तर आपण कुठं कुठं जाणार आहोत येस तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. कुठं कुठं बघू आपण. हा व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये करता येईल का 2 याचे पार्ट्स होतील प्रयत्न करूया. पण जे जे पॉसिबल होईल आपण ते एका दिवसात कव्हर करूया. फेमस गोष्टी दाखवता येतील का ते कव्हर करेन. ऑफकोर्स तांबडा पांढरा असा तर होणारच आहे यार. प्रश्नच नाही. तर तुम्ही पूर्ण दिवस आमच्यासोबत चला. एन्जॉय करा ही जर्नी. आणि ही रोड ट्रिप खूप मजा आली आम्हाला करताना. आम्ही सकाळी किती वाजता निघालो अभिजित? 6 वाजता आपण पुण्यावरून निघालो. मग मध्ये ब्रेकफास्ट केला आपण ऑन द वे. टंगळमंगळ करत आम्ही 10 पर्यंत आरामात 10 पर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि हे कोल्हापूरच्या विदिन सिटीमध्ये आहे. या जे हॉटेल आहे त्याचा ऍड्रेस आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करा. आणि तुम्हाला जर काही यायचं असेल आणि तुम्हाला मंदिरापासून जवळचं लोकेशन पाहायचं असेल तर हे लोकेशन आहे. कारण आपण ऑफकोर्स मंदिरमध्ये पण जाणारच आहोत. इथून पुढे आपण मंदिरात जाणार आहोत. आणि त्याच्यासाठी काय काय लागतं ते आपण व्हिडिओमध्ये दाखवूच. तर भेटू आपण. थोडा आता आम्ही आराम करतो. 1 2 3. बऱ्याच जणांनी आम्हाला रेकमेंड केलं होतं की कोल्हापूरला जर का तुम्ही गेला तर फडतरे मिसळ ट्राय करा. चला जाऊया आतमध्ये. सो कोल्हापूरला आलो आणि मिसळ नाही खाल्ली असं होणार नाही. तर फडतरे मिसळ हाऊसमध्ये आपण आलेलो आहोत आणि हे फेमस मिसळ आहे. तर आम्ही भरपूर ठिकाणी यांचं ऐकलं होतं. तर आता प्रत्यक्ष आपण आलेलो आहोत इथे आणि बघू इथली टेस्ट कशी आहे, काय वेगळेपण आहे इथल्या मिसळ. एक्साइटेड पूनम ॲज ऑलवेज. येस. तो चला आपण खाऊन बघूया कशी आहे ही मिसळ. तर्री तर खूपच भारी दिसते. नाथखुळा म्हणतात तशी तर्री आहे. तशीच आहे. तर इथं पाव नाही आहे मित्रांनो. इथं ब्रेड स्लाइस दिलेली आहे. साईज पण आणि ब्रेड पण मला वाटतं हे स्वतःच बनवतात. त्यामुळे ब्रेडची क्वालिटी पण छान आहे. आता खाऊन बघूया. कशी तिखट लागली? सकाळ झणझणीत अशी तर्री मिसळ. तर इथं दही पण सर्व केलेलं आहे यांनी. आणि इथे कांद्याचे बघा हे स्लाइस आहेत. जनरली कांदा कट केलेला असतो पण इथं स्लाइस आहे. दिसायला मात्र सिम्पल आहे पण टेस्टला A1 आहे असं पूनमने सांगितलं. मी पण आता ट्राय करतो. इथे या ठिकाणी एक्स्ट्रा ब्रेड स्लाइस, कांदा आणि फरसाण लिंबू दिलेला आहे आपल्याला. तर पूनम काय पिते तू? कशी आहे? छान एकदम प्रॉपर आहे. म्हणजे मिसळ खाल्ल्यावर मिसळचे तिखट असते ते थोडंसं कमी करण्यासाठी न्यूट्रलाइज करायला आपल्याला सोलकढी पण आलेली आहे.
मिसळ खाऊन लिटरली मित्रांनो अशी हालत होणार आहे, कारण खूप तिखट मिसळ आहे. 2 टाईपच्या तरी येतात त्यांच्या, एक तर मीडियम असते आणि एक खूप तिखट असते. तर आम्ही दोन्ही ट्राय केल्या. पूनमनी पण दोन्ही ट्राय केल्या आणि ती पण नाकातून आणि कानातून धूर यायला लागला. आणि त्याच्याबरोबर तुम्ही सोलकढी पण इथली नक्की ट्राय करा. खूपच अशी रिझनेबल अशी मिसळ आहे, पण टेस्ट अल्टिमेट आहे, लय भारी. म्हणजे आपल्यासारख्या पुण्याच्या शहरात किंवा मुंबईच्या शहरात कोल्हापुरी मिसळच्या नावाने काय काय विचित्र मिसळ देतात असं कळालं. ही मिसळ म्हणजे अक्षरशः सिम्पल, बट सगळी मेन जी काय आहे ती तरीमध्ये खेळले, त्यामुळं मस्त ट्राय. येस, तुम्ही जर का इकडे आला कोल्हापूरला तर नक्की ट्राय करा फडतरे मिसळ. डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मिसळ कुठली बेस्ट, कोल्हापूर, नाशिक की पुणे किंवा मुंबईची, हा वाद काही कधी संपणार नाहीये. पण आज आम्ही पहिल्यांदा कोल्हापूरची मिसळ ट्राय केलेली आहे आणि ती खरंच छान होती. आणि म्हणजे खरंच झन्नाटेदार आणि झणझणीत मिसळ काय असते ते आज अनुभवायला मिळालं. काय म्हणशील, परत एकदा सांग. खूप मस्त. नाशिकची आपण मिसळ ट्राय केली होती, साधना मिसळ, ती त्याची स्वतःची एक वेगळी टेस्ट होती. पुण्यातल्या ज्या मिसळ आहेत त्यांच्या टेस्ट वेगळ्या आहेत. आणि कोल्हापूरची जी आपण फडतरी मिसळ जी खाल्ली ती खूप छान आहे आणि म्हणजे बेस्टच म्हणावी लागेल कोल्हापूरमधली. खूप छान होती. तर तुम्ही इकडे आल्यानंतर नक्की ट्राय करा. आणि तुमच्या पण कुठल्या आवडत्या मिसळ आहेत कोल्हापूरमधल्या ते पण आम्हाला सांगा. तर मिसळ आता खाऊन झाली, आता खूप आहू झालेलं आहे, काहीतरी थंड आणि गोड असं काहीतरी पाहिजे. त्यामुळे आपण सोळंकी कोल्ड्रिंक हाऊस आईस्क्रीम या ठिकाणी, लक्ष्मी रोड असं या जागेचं नाव आहे, ज्या रोडचं नाव आहे, चौकातच आहे. एक दूध कोल्ड्रिंक आणि पुन्हा मी ऑर्डर केलं चिक्कू मिल्कचे. तर माझं दूध कोल्ड्रिंक आलेलं आहे आणि पूनमचं आलेलं आहे चिक्कू शेक. फ्रेश जाम भारी. तर आम्ही कोल्हापूरमध्ये आज पहिल्यांदा आलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला सांगा काय काय बघायचं इथे. महालक्ष्मी मंदिर, हां हां राजवाडा, हां हां ओके. तिथून परत तुम्हाला रंकाळा झाल्यानंतर कनेरी मठ आहे. नंतर ओके, कनेरी मठ नंतर झाल्यानंतर पन्हाळा, ज्योतिबा. हां हां. आणि भेळ कुठली फेमस? राजाभाऊची. राजाभाऊंची भेळ, तर ही ट्राय करायची आहे. राजाभाऊची भेळ खरं. येस, चालेल, धन्यवाद दादा. तर आत्ता दादांनी आपल्याला खूप सारे ठिकाणं सांगितली, पण बघू आजच्या दिवसात किती असे पॉसिबल होणार आहेत. एक तर महालक्ष्मी मंदिरला तर जाणारच आहोत आपण, आणि संध्याकाळी बघू आपल्याला रंकाळा तलावला जाता आलं तर नक्की जाऊया. तर आता आपण जाऊया आपल्या हॉटेलवर, आराम करूया आणि भेटूया आपण संध्याकाळी. सो आता आम्ही दोघंही रेडी झालेलो आहोत. पूनम मस्त ट्रेडिशनलमध्ये एकदम भारी दिसते आणि मी पण येलो शर्ट घातलेला आहे. तर आपण आता जाणार आहोत महालक्ष्मी अंबाबाई मातेच्या मंदिरात. तिथे जाऊन बघू आपण कसं दर्शन मिळतंय. आपला स्लॉट आहे 4 ते 5. हा स्लॉट कसा बुक करायचा ह्याची लिंक ही आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. ई पास कसा असतो तो, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, तर ते तुम्ही चेक करा. आणि आता तिथे जाऊन बघू आपल्याला कार लावायला जागा मिळते का. लोक 3:15 झालेले आहेत, 4 वाजता आपल्याला पोहोचायचं आहे. भेटू तिथे. सो मगाशी अभिजितनी सांगितल्याप्रमाणे इथे आत्ता सध्या कोविडच्या प्रोटोकॉलमुळे मंदिराच्या आतमध्ये फक्त 400 लोकांनाच परमिशन आहे. तर ते 400 लोक कोणते, तर ज्यांनीही पास काढले. तर तो पास आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहे, इझिली फ्री ऑफ कॉस्ट. त्यामध्ये फक्त तुम्हाला आधार डिटेल्स मेन्शन करावे लागतात, तुमचा ईमेल ID आणि हो दॅट्स इट, फोन नंबर वगैरे, आणि कुठून आलात तुम्ही हे सगळं मेन्शन केलं तुम्हाला की पास मिळून जातो, लगेच मिळतो. आणि एका स्लॉटमध्ये साधारण 400 असा होतो आणि ते इझिली फुल होतात ते स्लॉट. त्यामुळे तुम्हाला खूप आधी तुम्ही बुक केलं तर बेटर आहे. म्हणजे आम्ही साधारण 5-6 दिवसापूर्वी या वेळेसाठी मी बुक करून ठेवलेलं होतं. अशा छोट्या छोट्या गल्लीतून आपण आता चाललेलो आहेत महालक्ष्मीला. तर बघूया इथे पार्किंगची काय व्यवस्था आहे. का बिंदू चौक पार्किंग. तर मित्रांनो आपण कार पार्क केली आहे बिंदू चौकामध्ये. आणि त्यानंतर आता तुम्ही समोर जे बघताय ते आहे भवानी मंडप. त्याला एक स्वतःचे ऐतिहासिक असं महत्त्व लाभलेले आहे. आणि या भवानी मंडपातून आत जाताच तुम्हाला आपल्या महालक्ष्मी देवीच्या कळसाचे दर्शन होईल. आजूबाजूला अशी अनेक अशी छोटी छोटी दुकाने आहेत जिथे तुम्हाला खरेदीचा आनंद घेता येईल. महिलांसाठी खास आणि विशेष अशी कोल्हापुरी दागिन्यांची इथे रेलचेल आहे. तसेच छोटी मोठी उपहारगृह देखील बघायला भेटतील. चला आता जाऊया, थेट दर्शन करूया.
आतमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे. गाभाऱ्यातून एकदम प्रसन्न असं वातावरण होतं आणि पासची सिस्टीम असल्यामुळे खूप लिमिटेड लोक इथे येतात आणि खूप सारी गर्दी होत नाहीये. त्यामुळे हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे सध्याच्या सीझनमध्ये तरी. तुम्हाला यायचं असेल तर हे डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा, पास काढा आणि इथे येऊन दर्शन घ्या. खूप भारी वाटतंय. चला आता आपण निघू आपल्या पुढच्या प्रवासात. तर चला मंडळी, आता आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये, ज्यामध्ये आपण जाणार आहोत मस्त अशी राजाभाऊंची भेळ खायला. त्याच्यानंतर जाणार आहोत आपण रंकाळ्याला फेरफटका मारायला. आणि फक्त फेरफटका नाही तर बोटिंग देखील करणार आहोत बरं का. हो, चाललात कुठे? या भागाला आधी लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, सो दॅट तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नक्की नोटिफिकेशन असेल. अरे हो, पुढच्या भागात आपण एका मस्त ठिकाणी जाणार आहोत तांबडा पांढरा रस्सा खायला. ऑफकोर्स कोल्हापूरला आहे आणि तांबडा पांढरा रस्सा खाणार नाही असं होणार नाही ना. तर पुढचा भाग बघायला नक्की विसरू नका. टिल देन, गुड बाय. बाय.